धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2026च्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी पक्ष व शिंदे शिवसेना युतीच्या वतीने आज दिनांक 7 जानेवारी रोजी संध्याकाळी देवपूर विद्युत प्रवाह कॉलनी व अंबाजी नगर कॉलनी या ठिकाणी कॉर्नर सभा संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली होती। मराठी माणसांच्या सर्टिफिकेट वरती हिंदूंचा उल्लेख केलेला असतो, परंतु आमदार अनुप अग्रवाल यांच्या सर्टिफिकेट हिंदू शब्द आहे का? शिवाजी पुतळ्याला अनिल गोटेंच्या विरोधी नाही, 100 कोटींची जी जागा दुकान शॉपिंग साठी मिळते आहे त्याला विरोध आहे। आमदार हे विधानसभेत कुत्र्यांसाठी प्रश्न करून महानगरपालिकेचा विधानसभेत कुत्र्यांसाठी प्रश्न करतात, महानगरपालिका काय करतात असे अनेक उदाहरणे पिंटू सिरसाट यांनी दिले। तसेच श्यामकांत सनेर म्हणाले, मतदारांनी या तिघे उमेदवारांना घड्याळ चिन्हावरती निवडून द्या। उपमुख्यमंत्री व एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांना धुळ्याला आणण्याची माझी जबाबदारी राहील असेही सांगितले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्यामकांत सनेर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, सुनील तात्या नेरकर, पिंटू सिरसाट व उमेदवार उपस्थित होते। तसेच मिलिंद पवार यांनी सूत्रसंचालन केले। सुनील बोरे, RS बोरसे, सानू बाळी, पगारे आबा, कपिल महाजन, रोहित सानप, देवीदास चौधरी, राजेश पाटील, प्रमोद जाधव, यश कापडणीस, मंगलाताई मराठे, श्रुती पवार, वर्षा महाजन, मीनाक्षी पिंगळे, जयश्री ठाकूर, सुरेखा ठाकूर, गुरव ताई, सुरेखा खैरनार, मनीषा पाटील आदी कॉलनीतील नागरिक, पुरुष व महिला मोठ्या संख्येने कॉर्नर सभेला उपस्थित होते। हिंदू मार, हिंदू माळी, हिंदू कोळी, हिंदू मराठा, हिंदू साळी, हिंदू कुणबी असा शब्द असला पाहिजे, आहे का नाही? त्या अनुप अग्रवालच्या लिव्हिंग सर्टिफिकेट हिंदू शब्द आहे का? अग्रवालच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वर हिंदू शब्द आहे का? नगरवारी परिसरात त्याची मीटिंग होती। तो सांगत होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला लोकांनी स्टे घेतला, म्हणजे आणि अण्णा गोटेंनी स्पष्टपणे कोर्टात मांडलेला आहे की माझा पुतळ्याला विरोध नाही। पुतळ्याच्या मागे माझी जमीन आहे। आता 5 कंदील परिसरामध्ये ती जमीन करोडच्या 100 करोडच्या आसपास असेल, तिला हडप करण्याचा त्याचा उद्देश आहे। पुतळ्याच्या मागे कधी शॉपिंग सेंटर असतं का? उभ्या मारा तुम्ही, कुठल्याही पुतळ्याच्या मागे शॉपिंग सेंटर आहे का? त्या स्क्रीनवर दाखवतो, स्क्रीन लावलं त्याला बोलता येत नाही, कुत्र्यांचा प्रश्न मांडतो विधानसभेमध्ये। आमदार आहे तू, कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने बोललं पाहिजे तेवढा तुला सेन्स आहे का? जे सन्माननीय मित्र ललित माळी, तो माझ्या बरोबर मागच्या वेळेस कॅन्डिडेट होता, सेनेकडून लढला होता तो माझ्या। अनुप अग्रवालच्या विरोधात गेल्या 4 महिन्यापूर्वी म्हणजे बीजेपी प्रवेशाच्या आधी अगदी खालच्या लेवलला देवाघरात 2च कलर असतात, काळा आणि गोरा, काला जाम म्हणायचा। देवपुरात खड्ड्यामध्ये एक परप्रांतीय मजूर मेला, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं ललित माळी आमचा म्हणायचा। तर अनुप अग्रवालनी शब्दानं शब्द टीका केली। असं काय झालं की 4 महिन्यामध्ये अनुप अग्रवालने त्याला तिकीट देऊन टाकलं, कारण पैसा। सुभाष जगताप, तो पण कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे खडी, रेती, डांबर आणि यांचं सगळे प्लांट यांचे सगळे हे कॉन्ट्रॅक्टर लोक तुझ्या समोर उभे केलेले फक्त आणि फक्त पैशासाठी। गणपती मंदिराकडे तुम्ही गेला असाल कधी, ती दीपमाळ आहे ना, दीपमाळ 1,30,00,000ची, मी तुम्हाला 30 लाखात म्हणून दाखवत होती। सगळीकडे भ्रष्टाचार। आता मुख्यमंत्री आले की 710 कोटी रुपये दिले होते। मला सांगा 710 कोटी धुळे शहरात तुम्हाला कुठे दिसत आहे का? काही राहिलेले फक्त हिंदुत्व। आता काय म्हणतो तो की जर नजर चुकीने राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सत्तेवर येऊन गेली तर फारुख शहाचा पोरगा महापौर होईल। तो छटा गोर 29 वर्षाचा बच्चा, तो काय महापौर होणार आहे? निवडणूक आल्या की हिंदू मुसलमान 5 वर्षामध्ये काही दिवे लावलेले तुम्ही, सगळीकडे भ्रष्टाचार। अरे अशा खंडातली अशी हरामखोर महानगरपालिका कुठे नव्हती। काँक्रीटवर डांबरीकरण, डांबरीवर काँक्रीटीकरण पाहिलं कधी? महापौर होत्या त्या प्रतिभाताई चौधरी जैन कॉलेज समोर, त्या मुसलमानाने चांगले कामं केले तिथं। वसवाल नगरमध्ये बघा 100% काँक्रीटीकरण चांगलं केले, कदमबांधे नगरमध्ये बघा 100% काँक्रीटीकरण चांगलं केले। यांची कामं बघा ना, वसवाल नगर इकडे तिकडे
पण 15 वर्षाची गॅरंटी असते कॉन्क्रीटला आणि डांबरीकरणाला. मागच्या उन्हाळ्यात केले, अजून तो उन्हाळा बी लागले उकडून गेले, रेती खडी. तर तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तिघी चांगले मुलं आहेत, ती एक आमची सोनबाई आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहा, त्यांच्याकडनं चांगलं काम करून घ्या. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रस्ते झाले नाही, पावसाळ्यातलं पाणी पाऊस पडतं पण ते निचरा होत नाही, गटारांचं नियोजन नाही, घरपट्ट्यांमध्ये भरमसाठ वाढ करून ठेवलेली आहे. आणि हे लोक आज मात्र जेव्हा नगरपालिकेच्या प्रचाराला बाहेर पडले, त्यांच्याकडे या सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला राहिलेलं शिल्लक नाही. धर्माच्या आधारावर मत मागण्याचा पायंडा या शहराला नवीन नाही. परवा राज्याचे मुख्यमंत्री महोदय आले होते, या शहराच्या आमदारांनी एकच भाषण केलं त्या ठिकाणी की आपण हिंदू बांधवांनी आपसात भांडू नका, नाहीतर फारुख शहांचा मुलगा महापौर होईल. म्हणजे तुम्हाला आम्हाला यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या नागरी सुविधांपासून लांब ठेवून आपल्याला फक्त धर्मीयांमध्ये लढवायचं. 2019 या धुळे शहराच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवार म्हणून अचानकपणाने अनूप अग्रवाल यांना उमेदवारी दिली नाही, राजवर्धन कदम यांना उमेदवारी दिली. तर उमाठाच्या वतीने आदरणीय अनिल अण्णा गोटेंना उमेदवारी दिली. आणि अनूप भाऊंचा संताप एवढा अनावर झाला की यांना जेव्हा उमेदवारी मिळाली नाही तेव्हा या दोन्ही लोकांना यांनी मदत केली नाही. तेव्हा यांनी कोणाला रसद पुरवली, कोणाशी मैत्री केली? याच फारुख शाह साहेबांना त्यांनी आमदार केलं. हो, मग तेव्हा राजवर्धन कदम मांडे हिंदू नव्हते का? अनिल अण्णा गोटे हिंदू नव्हते का? माझी विनंती आहे तुम्हाला, आपण सर्व सभ्य सामाजिक या ग्रामीण भागातून आलेले इथं सगळे मंडळी, माता भगिनी आहेत, सगळ्या परिसरातले नागरिक आहेत, हे यांचं हिंदुत्व ढोंगी आहे. हे विचारावर आधारित नाही. ही निवडणूक मुळात राजकीय, नगरपालिकेची निवडणूक नागरी सुविधांशी संबंधित आहे. तुम्ही पाणी दिलं आहे की नाही, तुम्ही रस्ते दिलेले आहेत की नाही, तुम्ही गटारी दिलेल्या आहेत की नाही, अशा प्रश्नांवर हे निवडणूक नाही. हे लोक सरळ हिंदू आणि मुस्लिमच्या तुष्टीकरण करून मतं मिळवण्याचे संधी साधूपणा करताहेत. तुम्ही या गोष्टीत बिलकुल बळी पडू नका. ही निवडणूक हक्काची निवडणूक आहे, नागरी सुविधा पुरवण्याची निवडणूक आहे. हा आमचा भैया योगेश सतत तुमच्या सुखदुःखामध्ये हजर आहे, तुमच्यामध्ये राहण्याचा तो प्रयत्न करतोय, तुमच्या समस्या जाणून घेण्याचा तो प्रयत्न करतोय. आमचा शेखर दुसाने जो बारीवर राहतो, त्या बारी परिसरामध्ये सतत गेल्या 10-15 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी खूप मोठे आश्वासनं देते, पण त्या भागाचं नागरिकांचं भवितव्य अत्यंत अंधकारमय आहे. त्या ठिकाणी हा आमचा शेखर, हा आमचा पिंटू दादा गोरगरीब माणसाच्या मदतीसाठी धावतो. कोणी पेशंट असेल, कोणी पाण्याचे प्रश्न निर्माण झाले असतील, सतत संघर्षाची भूमिका राज्य सरकारच्या विरोधामध्ये हे मंडळी सातत्याने घेते.